गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यगडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आज आहे 14 एप्रिल मित्रांनो. सो गाईज उठलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. ताई पण फ्रेश होत आहे गाईज. आणि गाईज आता नाश्ता वगैरे करतो. नाश्त्यामध्ये गाईज पराठा आणि सॉस आहे गाईज, मेथीचे पराठे आहे. सो आता नाश्ता करतो आम्ही. कालू ऑफिसला पोहोचलो आहे मी आणि उशीर झाला आहे गाईस. मी भेटतो तुम्हाला लंच ब्रेकमध्ये गाईस. उशीर झाला आहे मला, 10 मिनटं वेळ झाला मला. सो गाईज लंच ब्रेक झाला आहे. टीमसोबत जेवण करायला आलो आहे. आणि मेथीचे पराठे आहे आणि सोनाली दीदी पण आहे. कसा पराठा सोनाली दीदी? ते काही झालं आहे जेवण, पोट भरून जेवण झालं आहे काही. तुम्हाला आता ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. तो काही ऑफिस लॉगआउट झाला आहे. आज 14 एप्रिल आहे, सो त्यामुळे आम्हाला लवकर सोडलं आहे. आज ट्रॅफिक जास्त राहणार सो त्यामुळे. सो चला काही घरी जाऊया. काही मँगो ज्यूस प्यायचं मन झालं होतं, मँगो ज्यूस प्यायचं आलं. पुण्यामध्ये काही माऊल कुठं असतं माहिती आहे? विश्रांतवाडीला. माझी इच्छा होते काही विश्रांतवाडीला जायची, पण बघतो पहिले की जाऊ की नाही म्हणून. वर्धेमध्ये तर खूप माऊल आहे काही चालू. आता रील्स वगैरे बघत आहे, खूप जास्त माऊल चालू आहे. विश्रांतवाडीला पण आहे माऊल. वाडीला एवढी गर्दी असते ना काही, काही काढा ना काही. तिथं ब्लॉक काढायला भेटणार की नाही बरोबर. बघू आता, विचार करतो आहे की जायचं. वाटलं तर जातो, नाही तर राहू देतो. काहीच पिण्याचं पाणी संपलं होतं, पिण्याचं पाणी घ्यायसाठी आलो आहे. पाणी भरत आहे. आणि विश्रांतवाडीला जायची इच्छा होती, पण गर्दी खूप आहे, त्यामुळे गेलो नाही घ्यायची. काही नाही, बघू यायची मांगेची गर्दी दिसत आहे ना तुम्हाला. आत्ताच याला 1.5 का 3 महिने झाले गाईस, काहीच नव्हतं. पूर्ण आता बनलं आहे बघा. वर अजून रूम्स काढले वाटते गाईस. आणि आम्ही ज्या सोसायटीत राहतो गाईस, त्या सोसायटीमध्ये सगळीकडं फ्लॅश सिस्टीम आहे. ओ माय गॉड, भरलं आहे गाईस. आजच्या जेवणामध्ये बघा ताईनं केला आहे खूप दिवसानंतर खिचडी. आणि त्या दिवशीचं लोणचं गाईस मम्मीनं ठेवलं आहे आम्हाला. आणि अंडे गाईस. सो आता आम्ही जेवण करतो गाईस. आणि मेन महत्त्वाची गोष्ट गाईस, तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची होती. आज आहे 14 एप्रिल आणि आमचा एक मोठा दादा आहे, पवन दादाला झाला आहे मुलगा. फर्स्ट मुलगा नाही, सेकंड मुलगा झाला आहे भीमजयंतीच्या दिवशी. सो ते सांगितलं तुम्हाला गाईस की सेकंड मुलगा झाला आहे. दादाला केला पण होता आम्ही फोन, अभिनंदन पण सांगितलं. सो रोहित आहे, तू कोण बनली? आत्या. आणि मी काका आहे ना. ते काय येडा काका? मग तू येडी आत्या मग. हां ओके. सो काही जेवण करतो आम्ही. आता झोपायची वेळ झाली आहे गाईस, आता झोपतो. आणि गाईस सध्या तर बरोबर ब्लॉग बनत नाही, सो त्याच्यासाठी सॉरी गाईस. आणि आज 14 एप्रिल होती गाईस. आणि आता तुम्हाला गाईस 3-4 दिवसामध्ये काहीतरी माहिती पडणार गाईस, त्याचं तुम्ही वेट करा. काहीतरी तुमच्यासाठी सरप्राईज आहे. एक सरप्राईज तर तुम्हाला माहिती पडलं असेल गाईस की आई पप्पा आले होते 1 दिवसासाठी. सो ते तर गेले आहे गावाला. सो अजून सरप्राईज तुम्हाला माहिती पडणार गाईस 3-4 दिवसामध्ये. सो त्या सरप्राईजसाठी एक्सायटेड आहे गाईस. मी पण खूप एक्सायटेड आहे त्या दिवसापासून. दिवस करता त्या दिवसाचा गाईस की लवकरात लवकर तो दिवस येणार, तर त्याचा मला ब्लॉग काढायचा आहे. सो खूप प्रयत्न चालू आहे गाईस की लवकरात लवकर तो ब्लॉग येणार म्हणून. सो तुम्ही वेट करा गाईस, लवकरात लवकर तो ब्लॉग येणार. आणि बघा रोहिणी तिथं झोपली आहे. ऑफिसला जायचं आहे गाईस उद्या मला. काहीला पण जायचं आहे, रोजच जातो. आता हे ऑफिसच चालू आहे गाईस. तो 3-4 दिवस तुम्ही वेट करा गाईस. सो मला आता माहिती पडणार की काय स्पेशल आहे म्हणून. सो छोटाच ब्लॉग आहे गाईस. कालचा पण ब्लॉग 3 मिनटाचाच झाला. सध्या ब्लॉग माझ्या बरोबर होतच नाही गाईस. सो सॉरी गाईस. प्रयत्न चालू आहे गाईस की चांगले ब्लॉग करू म्हणून, बट काहीतरी कंटेंट भेटत नाही गाईस. ब्लॉग काढायला काहीतरी कंटेंट राहील तर थोडं बरं वाटते ब्लॉग काढायला. पण मी माझ्या यानं प्रयत्न करतो गाईस
की चांगले ब्लॉग बनवणार म्हणून मी. तुमचं प्रेम असंच राहू द्या, सपोर्ट असंच राहू द्या. सो लवकरात लवकर येणार चांगले ब्लॉग. तुम्ही फक्त वेट करा, काहीतरी तुमच्यासाठी सरप्राईज आहे गाईस. सो तेच गाईस, सो हेच बोलायचं होतं मला गाईस. आता मी आराम करतो, आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि गाईस, तुमच्या सगळ्यांना 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा. सो मित्रांनो, गुड नाईट अँड बाय बाय.